राजाधिराज सद्गुरुनाम सिद्धरामेश्वराय राजाधिराज सद्गुरुनाम श्री भावराजाय राजाधिराज सद्गुरुनाम श्री भारतदेश्वराय असित गुरु समन्तात् कज्जलं सिंधुपात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रनिर्वीण लिखदीयविगृहीत्वा शारदा सर्वकालं ददतु तव गुणानां विशकारण्यजन. आपण सर्व मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे ठाण्यातील या सत्संगात सम्मिलित आहोत. सुरुवातीला दासवोदात आपण श्रवण केलात आणि साळंके सरांचं निरूपण ही श्रवण केलं. दासवोद निरूपणामध्ये समर्थाने यथार्थ आणि अयथार्थ लोकांची जे वर्णन केले. यथार्थ त्यांना म्हटले जाते की जे करावयाची कर्तव्य कर्म करून त्या कर्मफळाची अपेक्षा करणारे. अयथार्थ लोक त्यांना म्हटलं जातं काहीही न करता म्हणजे कर्तव्य न बजावता अधिकारावर जगू इच्छितात. माणूस जो जन्माला आला आणि एक संघजीवी म्हणून एक संघजीव म्हणून, संघ म्हणजे एक समूह, एकाकी न रमते. माणूस एकटा रमत नाही कुठे. त्याला समूह लागतो, परिवार लागतो, भावबंध लागतात, काही पाहुणे, त्यानंतर बंधू बांधव, मित्र आणि आप्तेष्ट, आणि त्यानंतर समाजाची लोक, गावची लोक, अशा सर्व माणसांमध्ये रमणारा प्राणी म्हणजे मनुष्य. एकटा रमत नाही कुठे, एकाकी न रमत, एकटा रमत नाही. त्याला समूह हे लागते. समूहामध्ये अपेक्षा आशा जे आहे ते एका व्यक्तीला सीमित राहू शकत नाही. एक व्यक्ती असेल, अधिकारही त्याचाच असतो आणि हक्कही त्याचीच असतात आणि फळही त्याचीच असतात. जेव्हा समूहात जगतो इथे कर्तव्य आणि हक्क दोन्ही येतात. कारण आमच्या प्रती मित्राने काय द्यावं ही आमची अपेक्षा आहे. त्याच वेळी समाजाप्रती किंवा अन्यांप्रती माझी देणं काय लागतो याचाही विचार करणं आवश्यक असतं. आम्ही बरीच मंडळी समर्थाने दासवोदात हे सांगितलं, आम्ही काहीही न करता अपेक्षा करतो मित्रांकडून किंवा देवाकडून. स्वामींची सेवा न करता त्यांची प्रसन्नतेची अपेक्षा करतो. भगवंताची सेवा न करता देव आम्हाला प्रसन्न व्हावं अशी व्यवस्था समाजात नाही आहे, मानवी समाजात नाही आहे. समाज हे गिव्ह अँड टेक, जे देतो परत घेतो व्याजासहित. आम्ही जे दिलीच नाहीये ते इतरांकडे मागता येणार. आम्ही ज्यांना जे देतो त्यांच्याकडून अपेक्षा करणं हे यथार्थ म्हटलं जातं. ज्यांच्याकडे आम्ही काहीही सोपवलेले नाहीये, ज्यांना आम्ही काहीही केलेले नाहीये, दिलेले नाहीये, केवळ आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करणं हे अयथार्थ, अर्थार्थ अनुचित आहे, उचित नाही. भगवंतासाठी आम्ही काय केले म्हणून आम्ही भगवंताकडून अपेक्षा करावं. आम्ही मनापासून करणाऱ्यांसाठी नाहीये, हे न करणाऱ्यांसाठी सांगितलेले. त्या भगवंताप्रती ना त्यांचे नामस्मरण केला, ना त्यांची भजन केली, ना त्यांची भक्ती केली, ना त्यांची चिंतन मंथन केली, काही नाही केलं. किंवा भगवंताने माझ्यासाठी घालून दिलेले नीती नियमांचा एक मनुष्य म्हणून
या सृष्टीबरोबर सर्व जीवसृष्टीशी तू कसं वागायला पाहिजे याच्याकरता दिलेले जे नीती नियम आहेत त्या सर्व नीती नियम मी पायदळी तुडवून देव मला प्रसन्न झाला नाही म्हणण्याला काहीही अर्थ राहत मी त्यांच्याप्रती सर्व काही अर्पित केलेले, आता ते माझ्यासाठी का करत नाही, अधिकार त्यालाच प्राप्त. किंवा उदाहरण आमच्या घरातच आम्ही ज्या बालकासाठी बालिकेसाठी किंवा आई वडिलांसाठी पाल्याने ज्या आई वडिलांनी एवढं सर्व काही केले आपल्यासाठी, त्या आई वडिलांसाठी मी काय करायला पाहिजे त्याची विस्मृतीला शरण जाऊन मी ते सर्वही विसरून शेवटच्या क्षणापर्यंत अजूनही त्यांच्याकडूनच मी अपेक्षा करत असेल, ते यथार्थ नाही होणार. म्हणजे मी केवळ लेना बँक बनणार, देणं माझं काहीही नाही आणि घेणं हे माझं जन्मसिद्ध हक्क आहे. मी त्यांच्याप्रती काहीही देण्यास अधिकारी बनत नाही असं समजलं असेल तर अयथार्थ आहे ती व्यक्ती एक. दुसरे, ते कधीही त्या समूहामध्ये प्रसन्न राहू शकत. समूहामध्ये स्वार्थी, समूहामध्ये मूर्ख, समूहामध्ये अज्ञानी, समूहावरच मी अवलंबित राहीन, माझ्यावर समूह अवलंबू नये अशा पद्धतीचा विचार ठेवणारा कधीही सुखी नाही राहू, कधीही सुखी राहू. भगवद्गीतेचे श्लोक आहे 12व्या अध्यायामध्ये 15 श्लोक आहे. यस्मान्नो द्विजते लोको लोको ना द्विजते यः हर्ष अमर्ष भय उद्वेग विमुक्तैः यः सच मे प्रियः. देवाला कोण प्रिय असतात? सच मे प्रियः, मे सह प्रियः. मे म्हणजे मला, सह म्हणजे तो प्रिय आहे. परमात्मा म्हणतात मला तो प्रिय आहे. आम्ही देवावर प्रेम करून जे प्राप्त करू इच्छितो ती प्राप्ती केव्हा होणार? आमची प्रेम ते देवाला प्रिय वाटले पाहिजे, देवाला इष्ट वाटले पाहिजे. आम्ही देवाचे आहोत असं आम्ही म्हणण्याने काम होत नाही, देव म्हणायला पाहिजे ही आमची भक्त आहे. मुख्यमंत्री माझे ओळखीचे आहेत असं म्हणून कुठलेही काम होणार नाही, पण मुख्यमंत्री म्हटले पाहिजे की ही माझी फार जवळची आहे, तेव्हा कुठलेही काम शिल्लक राहत नाही. आम्ही देव आमचं म्हटल्याने काम होणार नाही, देव म्हणायला पाहिजे ही आमची आहे. कधी म्हणणार देव? कसं म्हणणार? कुठे म्हणणार? कुठे येऊन सांगणार आम्हाला? बऱ्याच लोकांना हे प्रश्न सुद्धा पडेल. होय, आम्ही काय करायचं करू, पण कुठे भेटायचं त्यांना? कुठे? देव कुठेही भेटेल, कधीही भेटेल, केव्हाही सांगू शकेल. देवाला अभिप्रेत असं माझं आचरण असेल, कणकणात भरलेला, अणोरणीयान महतो महीयान असणारा, आकाश एवढा असणारा परमात्मा माझ्याकरता गल्लीबोळात कुठे शोधायचे काय कारण आहे का? नाही. आपण दासवोदात शेवटचे दशक वाचताना जिकडे आम्ही ओळखतो तिकडे आकाशच जसा आमच्या समोर दिसतो, ज्या बाजूला फिरू त्या बाजूला आकाशच आहे. आम्ही जिथे चालतो तर आमच्या चारी बाजूने आकाशच जसा असते, तद्वतच आकाशापेक्षाही अनेक पटीने अधिक असणारा तो परमात्मा सर्व दिशेने जिकडे पाहू तिकडे दर्शन देऊ शकतो. पण माझं कर्तव्य मी केले असेल, तो प्रसन्न निश्चित होणार. आई वडील प्रसन्न कोणावर होतात? 10 मुलं आहेत आई वडिलांना, मुलेही आहेत आणि मुलीही आहेत. सगळ्यांवर प्रेम असते नाही असं नाहीये, पण विशेष प्रेम म्हणतो प्रसन्नता जी असते
ते त्यांच्या प्रती असते जे त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासाठी सर्वस्व त्याग करण्याची ज्यांची तयारी असते त्यांची पूर्ण जबाबदारी ते घेऊ पाहतात. जसं सामान्य व्यवहारात आम्ही ज्यांच्याकरता खूप काय अर्पण करायला तयार असतो ते निश्चितच आपली जबाबदारी घेतात, ते आमच्यावर प्रेम करतात. तसेच देव सुद्धा आम्ही काहीही न देता आमच्यावर प्रसन्न व्हावं असं प्रसन्न होईल असं नाही. सामान्य प्रसन्नता आहे म्हणून तरी आम्ही जगतो आहोत. देवाचे काय आमच्यावर प्रेम नाही असा नाही आहे. जे विशेष लागते ते नाही. की मी बराच वेळ आपल्याला बोललो, मध्यरात्रीचा वेळ, गावाबाहेर एक कुटीर, तिथे एक आमच्यासारखा संन्यासी राहत होता. गावात चोर चोरी करायला आला होता, दरोडा घालायला आला होता. दरोडा घालून ऐवज घेऊन बाहेर पडत होता घरातनं आणि मुसळधार पाऊस आणि वारा वादळ एकदम सुरू झाला. अंधार पसरलेला होता, विजा कडकडाट चालू होता विजांचा आणि वीज चमकत पण होते. अशा ह्याच्यात त्याला बाहेर जायला भीती वाटायला लागली. एवढं सर्व काही घेतले आणि सुरक्षित वाटलं नाही त्याला. कुठेतरी थांबावं असं वाटलं, पण गावात कुठेतरी थांबावं तर हे चोरी केलेले ठेवायचं कुठे. आलोय त्यासाठी तेही सोडून जाता येणार नाही. ह्याच्या सहित कोणाच्या तरी घरात जावं तर तुम्हाला घेईल याची गॅरंटी. गावाबाहेर असणाऱ्या झोपडीजवळ आला आणि दार ठोठावला. दार उघडलं गेलं आणि म्हणाला, महाराज आपण संन्यासी दिसताय, खूप पाऊस आहे बाहेर, भीती वाटते पुढे जायला, अंधार दाटलेला आहे, सकाळपर्यंत मला थोडासा आश्रय मिळेल का. साधू विचारला, कोण आहेस तू. तो म्हणाला, आयुष्यात मी कधी खरं नाही बोललो आणि खरं बोललो तर आम्हाला जगता येत नाही, पण मी आता तुमच्या आश्रमातच आलोय तर इथे चांगल्या ठिकाणी खोटं बोलून काय उपयोग. मी एक दरोडखोर आहे. हे बघा, याच गावात दरोडा घालून हे घेऊन आलोय, सोने दागिने जड जवायरे सगळी यात आहेत, पण आता रात्री कुठे मरू जाऊन. मला या संपत्तीपेक्षाही प्राण प्रिय वाटतं आणि या प्राणाला थोडासा आश्रय द्या ना सकाळपर्यंत. साधू धाडकन दरवाजा बंद केला. म्हणाला, मूर्ख आहेस का शाणा आहे. गावात दरोडा घातला आहेस आणि माझ्या आश्रमात झोपलेला आहे. सकाळी गाव काय म्हणेल, महाराज पाठणार आहेत का म्हणतील. नाही जागा देणार तुला म्हणा. दोन्ही हाताने जोरात धरला, दार बंद होणार नाही असा चोर ताकदवर. ते महाराज म्हणत होते, सोड मी बंद करतो. नाही नाही महाराज असा करू नका म्हणत होता. आणि ह्यातच तो प्रार्थना केला देवाला, देवा या जगात न्याय आहे की नाही. मी आयुष्यात पहिल्यांदाच खरं बोललो आणि त्याला ही शिक्षा तुमची. खोटं बोललो असतं तर हे महाराज मला एक दिवस नाही महिनाभर ठेवून घेतले असते, फुकट जेवण घातले असते मला. खरं बोललोय म्हणून काय चुकलं माझं. आता हे न्याय तूच सोडवायला पाहिजे. देवाला दया आली. अशा वेळी देव धावून आला, म्हणाला, काय चालू आहे तुमचं दोघांचं. महाराज पण दार उघडले आणि देव म्हणाला, काय चालू आहे तुमचं. देवा बघा, हे महाराज तुमचे, त्यांच्या समोर खरं बोललो तर मला बाहेर काढतायत पावसात. मला मरायला जायला सांगतात. माझं जगणं यांना आवडत नाही. देव म्हणाली, महाराज तुमचं काय म्हणणं आहे. देवा आता तुम्ही ऐकलात आतापर्यंत, या गावात चोरी करून हे बघा घेऊन झाला आणि आमच्यात राहिलं तर उद्या गाव काय म्हणेल मला. असू द्या, एक 2-4 तास झोपून जाईल असं देव म्हणाला. साधू म्हणाली, देवा तुम्हाला तरी कळते की नाही थोडं. चोर आहे तो. देव म्हणाले, साधू तुम्हाला चोर आहे तो सांगितल्यानंतर कळलं. त्याच्या आईच्या पोटात असतानाच मला कळलं होतं हे चोर होणार आहे. तरी मी त्याला जन्माला येऊ दिलं, मोठं होऊ दिलं आणि चोरीही करू दिलं त्याला.
कधीतरी शाणा होईल, कधीतरी तुमच्यासारखे भेटतील, त्याला उपदेश करतील आणि त्याचा उद्धार होईल, या करता मी अजूनपर्यंत ठेवलेले आहे त्याला. तुम्हाला आज कळला हा ठीक नाहीये, मला कधीच कळलेलं आहे की हा ठीक नाहीये. आम्ही काही लोकांना आजच ओळखतो. देवाने आम्हाला पाठवले. देवाचा सामान्य प्रेम जे आहे सगळ्यांवर आहे. सामान्य प्रेमाने जगता येईल, पण आनंदाने जगता येणार. देवाचे विशेष प्रेम संपादन करण्याकरता देवाला अभिप्रेत असं वर्तन असणं गरजेचे आहे. यस्मान न द्विजते लोको लोकान न द्विजते ते यः. जो इतरांकडून दुखवला जाणार नाही, जो दुसऱ्यांना दुखवणार नाही, म्हणजे दुसऱ्यांनी कितीही दुःख दिले तरी सुद्धा, कष्ट दिले तरी सुद्धा विचलित होणार नाही. समाज आणि सृष्टी म्हटल्यानंतर इथे सर्वही आपल्या मनाला अनुकूल असते असं नाहीये. इथे खूप सारे जीवसृष्टी आहे. मुंगी मला चावू नये, विंचू माझ्या घरात येऊ नये, साप शेजारी राहू नये, कबूतर माझ्या घरात येऊ नये, कावळा माझ्या समोर ओरडू नये, घुबड मला दिसू नये, मांजर आडवा येऊ नये, कुत्रा माझा शेजाऱ्यांच्या घरात खाऊन माझ्या घरात भुंकावा, असं जर कितीही माझी संकल्पना जरी असल्या असं नाही होणार. देवाने प्रत्येकाला आपापल्या परीने जितकं लागते तितकं स्वातंत्र्य देऊन पाठवलंय. आम्ही सर्व परतंत्र्यात नाही आहोत. आम्हाला जेवढं स्वातंत्र्य दिलंय जगण्याची, तेवढी सीमित स्वातंत्र्य या जगात सगळ्यांना दिलंय देवाने. शेत माझं आणि मी एकटंच खायला पाहिजे असं नाही होत ना. त्या शेतावर गाईचाही अधिकार आहे, म्हैशीचाही अधिकार आहे, बैलांचाही अधिकार आहे, पक्ष्यांचाही अधिकार आहे. माझा जितका अधिकार आहे तितका अधिकार त्यांचाही आहे. का? त्या पिकावर पडणारी किडे जे आहे त्यांच्या नियंत्रण ते पक्षी करतात, म्हणून त्यातलं एक हिस्सा त्यांनाही लागतो. ते पेरण्याकरता ज्या जनावरांनी कष्ट घेतलेले आणि या मातीकरता ज्या जनावरांनी आपलं शेण आणि मूत्र दिलेले आहे, खत दिलेले आहे, त्यांचा अधिकार बनतो त्या. पण मी शेतकरी नावाचा माणूस, हे सगळे माझंच आणि मलाच असायला पाहिजे, दुसरं कोणी वाटेकरी बनू नये, न्याय होत नाही. कधीही होत. कोणतंही कार्य असो. मी चहा पितो तर माझ्या चहात जे दूध येते त्याच्यात वाटणी कोणाचं तरी आहे. मला पावडर बनवून देणारा कुठेतरी आहे एक माणूस, साखर बनवून देणारा कुठेतरी आहे. नाही, मी पैसे देऊन आणले. पैसे देऊन आणले हे सत्य जरी असला, पैशाने सर्व काही होत नाही. मग पैशानेच जर होत असतं तर पैसे, चहा पत्तीऐवजी थोडं पैसेच टाकलं असतं तर चाललं असतं ना चहा बनवायला. साखरेऐवजी थोडा पैसेच टाकलं असतं तर चहा व्हायला पाहिजे होता ना. नाही, केवळ पैशाने होत ना. पैसे एक मूल्य आहे आणि पूर्ण मूल्य ते नाहीये. सगळे मूल्य आम्ही कुठे देऊ शकणार आहे? कारण जी चहापत्ती तयार झालेली ते चहापत्तीला जसा एक शेतकऱ्याचा योगदान लाभलेले तसा पशुपक्षी प्राण्यांचंही योगदान आहे. भगवंतानी वारा दिले त्याच्यासाठी, भगवंतानी त्याच्यासाठी ऊन दिलेले आहे, भगवंतानी त्याच्यासाठी पाणी दिलेले आहे, हे सर्व दिलेले. भगवंतानी त्याच्याकडे मुक्त आकाश दिलेले आहे, सर्वही दिलेले. आणि त्या घटकांचं स्मरण मी कुठे केलं? मी दर दिवशी खूप साऱ्या वस्तूंचा भोग घेत असताना त्या सर्व वस्तूंच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने त्या भगवंताचे योगदान आहे. आणि ते योगदानाला मी पैशाने कधीही मोजू शकत नाही. 1 किलो अन्न शिजवण्याकरता किंवा 1 किलो अन्न बनण्याकरता तांदूळ असेल तर 20,000 लिटर पाणी लागते 1 किलो तांदूळ बनायला. 1 किलो साखर बनायला 30,000 लिटर पाणी लागते. 1 किलो गहू बनायला 19,000 लिटर पाणी लागते. 1 किलो ज्वारी बनण्याकरता 4 ते 6,000 लिटर पाणी लागते. पाणी काय आम्ही बनवतो? आणि त्या पाण्याकरता नुसतं पाण्याने येत नाही.
त्याच्याकरता सूर्य किरण लागतात, संश्लेषण क्रिया चालतो. हे किरण सूर्याची आहे, सूर्य भगवंताचा आहे. त्याची विचार आम्ही नाही केला. आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव खूप चांगलं होते, आमची हक्काची जाणीव आम्हाला खूप चांगलं आहे. त्याच्याबरोबरच आमच्याबरोबर आमच्या आतमध्ये राहून, आमच्या बाहेर राहून आम्हाला रात्रंदिवस मेहनत करण्याकरता मदत करणारा जो परमात्मा आहे, कधी ऊन होऊन येतो आमच्याकरता, कधी वारा होऊन येतो आमच्याकरता, कधी सावली होऊन, कधी पाऊस होऊन, कधी हवा होऊन आमच्या अवतीभोवतीने आम्हाला मदत करायला असणारा तोच आहे. आम्हाला कधीही जाणवत नाही. आम्हाला असं वाटतं की जे केलेले आहे ते मीच केलेले आहे. मला या प्रत्येक कृतीतनं परमात्म्याला कुठे शोधायचं आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की याने मला कुठेतरी उभं राहून जसं आम्ही चित्रात पाहिलेले आहोत तसं आम्हाला दर्शन द्यावं. मग चतुर्भुजाच्या रूपाने किंवा षडभुजा असतील, अष्टभुजा असतील, आणि हातात सर्व अस्त्र शस्त्र आणि डोक्यावर मुकुट असायला पाहिजे, अंगावर जरतारी वस्त्र पाहिजे, जरीचे वस्त्र पाहिजे, आणि मग कुठेतरी भगवंत म्हणायला पाहिजे ये भक्ता मी तुला भेट देण्यासाठी. मग आम्हाला वाटतं की आता देव भेट देतोय वाटतं, प्रसन्न झालाय वाटतं. असं नाही ना. प्रसन्न प्रत्येक क्षणाला असतो. आम्ही त्यांच्या प्रति कृतज्ञ असू. तर देव जो आहे त्याला प्रिय कोण आहे? मे सहप्रिय, मला तो प्रिय आहे. कोण? जो भय आणि उद्वेग, हर्ष आणि अमर्षाला बळी पडत नाही. भय आणि चिंता, भय कोणाला लागतो? भीती कोणाला वाटते? कधी वाटते भीती? भीती एक तर आपण काय चूक केलेली असू तर तीच आमच्या भीतीच्या रूपाने प्रवेश करतो. हो ना. मी कोणाच्या तरी वस्तू उचलून आणली, ही वस्तू उचलून आणले आणि जोपर्यंत ही माझ्याकडे तोपर्यंत मला भीती वाटत राहते, वस्तूवाला आला तर नाही ना आजूबाजूला. उदाहरणार्थ मी काहीतरी एक चूक केलेली आणि ते चूक माझ्या मनात टोचत राहते, बोचत राहते, भीती. दुसरं मरणाची भीती असते माणसाला. मग ते आजाराच्या रूपाने येऊ दे, अपघाताच्या रूपाने येऊ द्या, किंवा शत्रू रूपाने येऊ द्या, किंवा अन्य अकालिक कोणत्याही रूपाने येईल याची भीती वाटते. आता बघा ना, समजा लाईट गेली, आमच्याच घरात असतो आम्ही, 2 खोल्या 3 खोल्या असतील समजा, अचानक लाईट गेली रात्री, त्या खोलीत जाते घेऊन ये म्हटलं की नाही मला भीती वाटते म्हणते. ज्या घरात मी रात्रंदिवस राहतो त्या घरातल्या खोलीत रात्री जायला भीती वाटते. का? संस्कार तसे झाले आमच्यावर. भूत असते तिथे, अंधार असेल तिथे भूत असते. आणि हा भूत आजपर्यंत जगात कोणीही पाहिलेलं नाही, पण सगळे त्याला घाबरतात. आश्चर्य, ज्याला कोणीही पाहिलेलं नाही आजपर्यंत, पण नसणाऱ्या भूताला सर्व जग घाबरते. असणाऱ्याला कोणीच विचारत, कोणी विचारत. भीती वाटते आम्हाला. भीती का वाटते? अज्ञान आहे. अंधार म्हणजे अज्ञान आहे. यथार्थ माहीत नसल्या कारणाने भीती वाटते. थोड्याशा काळोख्यात पडलेले एक रशी सापासारखा दिसतो आम्हाला, भीती वाटते. का? अज्ञानामुळे सापासारखा दिसला आहे रशी, भीती वाटते. तसा आम्हाला बऱ्याच गोष्टींच्या अज्ञानामुळे भीती वाटते. भीतीमुळे अपरिचित माणूस आहे भेटला, जरा जवळीक साधायचा प्रयत्न केला की भीती वाटते आम्हाला. अरे आजच भेटला आणि एवढं कसं काय जवळ येतं, भीती वाटते. जवळची माणसं दूर गेले तर भीती वाटते, हेही आहे त्याच्यावर. पण परमात्मा म्हणतात जो निर्भीत आहे, जो निश्चिंत आहे. निर्भीत आणि निश्चिंत कोण असणार? ज्याने आपली चिंता आणि आपलं भय सर्वही सोपवलेलं. तू माझ्या बरोबर असताना मला भीती कशाचा, मला चिंता कशाची? आम्ही खूप मंडळी चिंता करतो, आमचा यांचा कसा होईल, नोकरीचा काय होईल, धंद्याचा काय होईल, कामाचा काय होईल, लग्नाचा काय होईल, पोरच होईना, पोरांचा काय होईल, गेले ते अजून आले नाही, आले ते जाईनात. पैसे असले तरी चिंता, पैसे नसले तरी चिंता, मुलं असले तरी चिंता, मुलं नसले तरी चिंता.
नोकरी असली तरी चिंता, नोकरी नसली तरी चिंता, नसले तर नाही चिंता, असले तर अजून का आले नाही ही चिंता. कसली नोकरी म्हणायची, ही रात्री 11 वाजली 12 वाजली अजून सोडत नाही. असलं तरी चिंता, नसलं तरी चिंता. आणि जर लावून घेणारा असेल तर जीवन सगळी चिंतेनेच भरलेली. आणि ज्यांनी एकदा सोपवलं, काय असेल नसेल सगळी तुझ्या हातात दिलेली आहे. तू सूत्रधारी आणि मी पात्रधारी. मी तू जसं नाचवशील तसं नाचणार, तू जसं ठेवशील तसं राहणार, तू जे वाढशील ते जेवणार, तू जसं सांगशील तसं राहणार. अशी ज्यांची श्रद्धा आहे त्याला चिंता पण आहे. कशाची? का? माझं काही नाही, माझं काही नाही. माझी श्रद्धा आहे, माझं चांगलंच करणार. मला जरी त्रास झाले तर बहुतेक ह्याच्यातच माझं भलं असणार, एवढी विश्वास आहे माझी. आई 2 थोबाड्याला लावली, आई शत्रू नाही बनत. माझा काहीतरी चुकला होता म्हणून मला सरळ करण्याकरता 2 थप्पड मारले, म्हणजे ही माझ्याकरता, माझी सुधारण्याकरता, माझ्या वर्तनात सुधारणा करण्याकरता तिचा आदेश आहे असं मानतो. जसं मी छोटी छोटी काहीतरी चुका केल्या तर मला खडसावून सांगते किंवा दंडित करते, अनुशासित करते, तर ते अनुशासन केल्यामुळे मी आईला कधी शत्रू समजत नाही. तसं माझ्या संसारात छोटी मोठी काहीतरी जर मला त्रास झाले, जर जेव्हा तिच्यावर जबाबदारी सोपवली आपण किंवा त्याच्यावर जबाबदारी सोपवले, तर बहुतेक माझ्या भल्यासाठी जे पाठवले असतील थोडंफार असं म्हणायला मला काय हरकत आहे. पण म्हणण्याचं धाडस होत नाही. का? कंजूशी करतो. उपभोग तरी घ्यायचाच असतो आणि तुझे प्रसाद आहे म्हणायला काय बिघडतो? ते प्रसाद आहे. आणि मग आदिव्याधी असतील. आदिव्याधी म्हणजे शरीराला आलेले जे आजार आहे त्याला व्याधी म्हणतात. मनाला जर काहीतरी आजार झाला, दुःख झालं तर त्याला व्याधी म्हणतात. आदी व्याधी ही येतच असतात, कोणाला येत नाही, सगळ्यांनाच येऊ शकतात. आदी व्याधी सगळ्यांनाच येतात. म्हणून काय सोडतात थोडी, म्हणून काय आम्ही सगळे सोडून बसतो थोडी. आदी व्याधी ही येणारच आहे. येणार म्हणजे कधी कधी आम्हाला मजबूत करायला येतात. आता हल्ली एक आपण ज्या दिशेने चाललेलं होतं या आजारात, कुठेही गेलो तरी आता हे बॉटल पडलेत माझ्या समोर. बॉटल हातात घे, दारूची नव्हे पाण्याची, हातात घेऊनच जातो. आणि आजकाल कोणाच्या घरी गेलो तर आम्हाला एक चित्र नवीन पाहायला मिळते. आता ग्लास बीस मध्ये पाणी आणत नाही, बॉटलच आणून ठेवतात, छोटी छोटी आणलेले असतात. अजून किती रसातळाला जाणार आहोत आम्हाला माहित नाही आहे, पण छोटी छोटी बाटलीच आणून ठेवतात. आणि तो त्यातले एक घोट प्यायलेले असतो, बाकीचे तसंच असते, तो तिथेच टाकतो आणि निघून जातो. पण मी मात्र आजपर्यंत कोणाच्याही घरी गेलो, कोणाच्याही मठात गेलो आणि ते ग्लासमध्ये जरी थोडं घालून, ग्लासमध्ये घालतानाच मी सांगतो जेवढं प्यायला लागते तेवढंच घाला आणि अख्खा ग्लास भरून ठेवू नका. मला जेवढं लागतं मी घेईन. आणि ग्लास मधली त्या बॉटल मधले अर्धा राहिले तर मी म्हणतो अर्धा ही बॉटल मी घेऊन जाईल, कारण माझ्याशिवाय दुसरं कोण पिणार नाही. आपल्याला ही प्रज्ञा पाहिजे. आणि आम्ही बिंदास ते बॉटल तिथेच टाकून येतो, कारण बॉटल उचलून न्यायला लाज वाटते. असं लाजून नाही चालणार नाही, ही नैसर्गिक संपत्ती आहे. एक तर ती पाणी पिऊ नये, पितो आहोत म्हणजे मोठा अपराध जे पिऊ नये. आम्हाला पण पाजताय तुम्ही, आमची इच्छा नसते ते बाटलीतलं पाणी प्यायची, अजिबात इच्छा नसते. आपल्या विहिरीतली, आपल्या नळातली जी पाणी आलेले आहे जरूर प्यायला पाहिजे. मी का म्हणतो, आता एक नवीन शास्त्र डेव्हलप होतो, इम्युनॉलॉजी, म्हणजे रोग प्रतिकार शास्त्र म्हणतात. मग काय करायचं, थोडासा हात न धुता जेवायचं, त्यातनं थोडासा रोगाणू पोटात गेला पाहिजे, गेलेल्याला प्रतिकार करण्याची शक्ती शरीरात तयार झालं पाहिजे. साधी पाणी प्यायला पाहिजे, प्यायल्याने माझ्या शरीरात ती पाणी पचवण्याची सामर्थ्य यायला पाहिजे. रोज 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 ही पाणी प्यायल्याने शरीरातला प्रतिकार शक्ती संपून जात. आणि थोडं थोडं कधीतरी वर्षातनं 2-4 वेळ सर्दी आली पाहिजे, खोकला यायला पाहिजे, ताप थोडी थोडी येऊन जायला पाहिजे. एखादं 3 दिवस नाही गेले तर उपचार करायचा.
पण आत्ता येतो न येतो तेवढ्यातच बंदूक घेऊन जर उभं राहिलो, आपण इतकं नाजूक बनून जाऊ, तर काय सांगावं, इतकं नाजूक बनून जाणार, नंतर आम्हाला कोणी नाही वाचवू शकत. ही संसारात कष्ट येतील, आम्हाला मजबूत करण्याकरता आले तसं समजायला, आमच्यात प्रतिकार शक्ती वाढवायला आले तसं आपण समजायला पाहिजे. यथार्थ खरंय, छोटे छोटे कष्ट आले की किरकोळ किरकोळ तक्रार करणं हे उचित नाहीये. आमचं शरीर चांगलं असते, इतकं चांगलं असते, त्याच्यात थोडंसं कुठेतरी दुःख असते. कसं आहे तब्येत, काय आता हे 15 दिवस झाले बघा, गावभर फिरतोय, सगळीकडे खातोय, आणि जरासं इथे लागले, 15 दिवस झाले अजून बरं होईना बघा. म्हणजे मला एवढी चांगली ही कधीच दिसत नाही, आणि ही जरासा रुपया एवढा झालेले जखम आहे, ते मनातनं जात नाही. का? आम्ही झडून घेतलेले कुसंस्कार आहे, आम्हाला चांगलं काही दिसत नाही. माझ्या घरात किती आहे याच्यापेक्षा कुठलं वस्तू नाहीये ते धसलेले मनात. आपल्या घरात किती वस्तू आहेत त्याचा काही मोजमाप नाहीये, पण जे आणायचंय अजून आलेले नाहीये ना, कोणालाही स्वस्त बसू देत नाही. का? शेजाऱ्याने आणले आमच्या घरात अजून कसं आहे, आणि ते नाही आल्याने कुठलाही मृत्यू ओढवणार नाहीये, कुठलाही मोठं मानापमान होणार नाहीये. पण अत्यंत या तुच्छ गोष्टीसाठी महत्वाकांक्षेच्या मागे लागून आम्ही स्वतः दुःखी होतो. कोणी आम्हाला दुःखी नाही बनवलं, आम्ही स्वतः दुःखी होतो. तर परमात्मा भगवद्गीतेत हे म्हणतात, भय आणि उद्विग्नता ही आम्हीच निर्माण करून घेतो, आणि घेऊन आणि त्या भय आणि चिंतेत कणत राहतो, तणावात राहतो. अशी लोक मला बरं वाटत नाही. परमात्मा काय म्हणतो, भय आणि चिंता मुक्त लोक जे आहेत ते मला प्रिय आहेत. तुम्हालाही बघा ना, तुम्ही रस्त्याने चाललाय आणि दर दिवशी काही माणसं भेटत असतात, कशी आहे तब्येत, आज जरासं डोकं दुखते. दुसऱ्या दिवशी भेटला, कशी काय तब्येत, जरासं छातीतच दुखायला. तिसऱ्या दिवशी भेटला, कशी काय तब्येत, जरा पाठीतच दुखायला. आणि चौथ्या दिवशी भेटला, जरासं पोटातच दुखायला. पाचव्या दिवशी काय म्हणतो, ते दुखणं आलं, आपण इकडनं जाऊया. याचं कुठे ऐकत बसायचं दुखणं, याचं ऐकून ऐकून आपलंही दुखायला सुरू व्हायचं. रोज कोणाचे तरी दुखणं ऐकला ना, हळूहळू तुमचंही दुखायला सुरू होतं. म्हणून दुखण्याची कधीही चर्चा करायचं नाही. आमच्या घरात अभावाची चर्चा कधीच करायचं नाही, अभावाची चिंतन कधीही करायचं नाही. घरात जे आहे त्याचं चिंतन, अभाव जे आहे त्याचं चिंतन करावं, अभावाची काय चिंता करायची, चिंतन करायचं नाही, त्याचं काय चिंता करायचं. त्याच्यामुळे का आकाश कोसळणार आहे आमच्यावर. आम्ही अशा काही क्षुल्लक गोष्टींसाठी आवाळाच आपल्या डोक्यावर येऊन बसल्यासारखं जो व्यवहार करतो, आणि जर खरं विचार करून पाहिला तर त्याचा गरजही नसतो आपला, आणि त्याच्या अभावामुळे किंवा नसल्या कारणाने आमचं खूप मोठं एक 10 कोटीचं नुकसान होते असंही काही नसते. पण आम्ही त्याला दर दिवशी, आणि एक काय असते, एक गोष्ट असते त्याची एकदा विचार केला, चिंता केली की एवढंच असतं. मग 2 वेळ, 3 वेळ, 4 वेळ, 5 वेळ असं केलं की त्याचा साईज वाढत जाते, त्याचा साईज वाढत जाते. एका अभावाचा 50 वेळ मी जर चिंतन केले तर ते एवढं मोठं होते. मुळात होती ती एवढीच, आता त्याला जोड मिळाली आमची चिंतेची, जोड मिळून आता मला एवढा मोठ्या वस्तूची प्राप्ती मिळत काय नाही, मुळात आहे एवढीच. आम्ही आमच्या चिंतेने त्याला मोठं करतो. योग्य आहे का? देव म्हणतो असली माणसं मला आवडणार नाही. उद्वेग आणि चिंतेत असणारे का,
याने अजूनही कोणावर भगवंतावर भरोसा टाकलेले नाही. दुसरं सांगतात, हर्ष अमर्ष विमुक्त असायला पाहिजे. हर्ष म्हणजे कोणतरी नको ते काम केलेले आहे ते मला आवडतं. हर्ष म्हणजे नको ते काम केलेले मला आवडतं. अमर्ष म्हणजे दुसऱ्यांनी केलेले चांगल्या कामाचा माझ्या पोटात कालवा उठतो. याला अमर्ष म्हणतात. चांगलं केलंय त्याने, पण ते बघून माझ्या पोटात आग पडतोय. अमर्ष म्हणतात त्याला. अमर्ष म्हणजे मराठीत मत्सर. मत्सर. हर्ष अमर्ष मुक्त जे आहेत ते मला आवडतात. या हर्ष अमर्ष युक्त माणसं लबाड आहेत असं भगवंताचं म्हणणं आहे. मला ते प्रिय आहेत जे हर्ष आणि अमर्षातनं मुक्त आहेत. अयथार्थ काम केलेले ते योग्य वाटते. हे हर्ष. त्याला खूप चांगलं शाबासकी द्यायला निघालो, बरं वाटतं. आणि जे योग्य कार्य केलंय त्याचा तो आणि त्याची फळं त्याला मिळणार, पण मला बरं वाटेना. मत्सर आहे, अमर्ष आहे. या दोन्ही सुद्धा असता कामा नये. हर्ष आणि अमर्ष मुक्त जो आहे सचमे प्रिया, मला तो प्रिय आहे. आणि तिसरं एक गोष्ट सांगतात, कोणाकडूनही दुखवला जाणार नाही आणि स्वतः कोणाला दुखवणार नाही. कोण दुखवणार आम्हाला? कोणी दुखवू शकतो. आम्हाला दुःख देणारी कोण आहे त्या जगात? दुःख देणारी. तसं आम्ही घ्यायला बसलो तर खूप लोक देऊ शकतात. दुःख घेण्याकरता आम्ही बसलो तर आम्हाला खूप लोक दुःख देऊ शकतात. घेणारच, कारण दुःख विकायला बसलेले आहेत खूप सारे लोक. आम्ही पैसे देऊन विकत आणतो आहोत. विकायला बसलेत, पावलं पावली बसलेत माणसं दुःख विकायला. आम्ही जाऊन खरेदी करून आणतो आहोत. खरेदी करून आणतो आहोत. दर दिवशी जे जे काय घरात आणतो आहोत त्यातले मॅक्झिमम दुःख असतात, सुख कमी असतात. आम्ही आणत असलेल्या सामानामध्ये दुःखच अधिक असतात. मी एक वस्तू आणली, एक पेढ्याची बॉक्स आणली, 50 रुपये दिली, मी आणली घरी. सुख म्हणूनच आणले ना. उघडलं तर बुरशी आलेले. का? सुखाबरोबर दुःख, दुःखाबरोबर सुख हे चिकटूनच असतात, थोडासा आधी किंवा कधीतरी नंतर. संसारातले जे सुख आहे ते सुख पुढे येते तर दुःख पाठीमागून येणार. दुःख पुढे येते तर सुख पाठीमागून येणार. चादरीचा एक कोपरा धरून ओढलं तर बाकीचे दुसरी कोपरे आमची अपेक्षा नसले तरी ते आमच्याकडेच येणार. कारण एक कोपरा मी ओढलेले, त्याला मी स्वीकारलेले आणि ते चारी एकत्र राहतात. एकाला स्वीकारले की दुसरं तिसरं तीन मी नको म्हटले तरी त्याचा अस्वीकार्यता सिद्ध होत नाही. नाही मला एकच पाहिजे असं कापून मिळत नाही. ते चौघांची एक गट्टी आहे. चादरीचे 4 कोण्यांची एकच भाग आहे. कुठल्याही एक कोणा धरून ओढलं तर बाकीचे कोणे, जसं मगाशी सर म्हणाले ना, एक घेतले तर एक फ्री. सुखामागे दुःख फ्री मिळतो, दुःखामागे. बघा ना, आम्ही जेव्हा कष्ट करतो, कष्ट करताना दुःख होतो, म्हणून तरी जेवतो तेव्हा सुख मिळतो. बरोबर? कष्ट करताना सुख दुःख असतो आणि जेवताना. आई बाळाला जन्म देताना दुःख होते, पण प्रसूतीनंतर सुख मिळतं. आणि सुख दुःख हे दोन्ही एकत्र फिरणारे आहेत. दोघांना सेपरेट करता येत नाही. दोघांना सेपरेट करता येत नाही. हे वैषयिक सुख जे आहे, विषयांपासून मिळणारी जे सुख आहे संसारातले, ते एक पुढे एक मागे. आज कोणतरी माझं खूप गुणगान केला, बरं वाटलं. निंदाही होणारच आहे. आज माझं खूपच बेइज्जती केली कोणतरी, उद्या कोणतरी स्तुती करते का? त्याच्या मागे ती आहे, उभी आहे. त्यांच्या मागे ते उभी आहे. जसा जन्म आणि मृत्यू एक साथच येतात जन्माला, वेगवेगळे नाही आहेत. आईचे उदरातनं बाळ जन्माला आले की तासाभरात दुसरा एक गोळा येतो बाहेर, ज्याला आपण वार म्हणतो. वारच म्हणतात ना.
वार काय म्हणतात, वारस एकाला घरात ठेवून घेतो आणि एकाला नेऊन पुरतो कुठेतरी. पूर्वी पुरायचं, आता काय दवाखानावाले त्याची विल्हेवाट लावतात. जे जात असताना एकाला घरात ठेवून घेतो आणि एकाला बाहेर काढतो. जाताना ते ह्याला सांगून जाते म्हणे मी वाट बघतो तिथे. पूर्वी नेऊन स्मशानात पुरत होते किंवा बांधावर पुरत होते त्याला. ते जाताना ह्याला सांगते म्हणे आपण एकत्र आलोय, लवकर येण्याचा प्रयत्न कर, मी तुझी वाट पाहतो तिथे. का, हे जन्म इथे घरात राहते, मृत्यू तिथे जाते, तिथे जाऊन ह्याची वाट पाहत असते. कारण हे दोन्ही एकमेकांना सोडून राहत नाही. संसारात सुख आणि दुःख एकमेकांना सोडून राहत नाही. कधी एक लहर सुखाची आले तर दुःखाची एक लहर पाठीमागून येणारच आहे. आणि याची सवय जर नाही करून घेतली आपण, कधीही संसार आम्हाला गोड लागतच नाही, गोड लागतच नाही. एवढी वर्ष यातच राहतो आहोत, अजूनही आम्हाला त्याची सवय जर नाही झाली आणि या संसारात आम्ही कितपत पात्र राहतो जगण्याकरता, कितपत पात्र राहतो. म्हणून सुख आणि दुःख, आम्हाला दुःख कोण देणार? एक तर एक अज्ञानी देऊ शकतो, एखादा मूर्ख देऊ शकतो, एखादा स्वार्थी देऊ शकतो, एखादा परपीडा करूनच त्यात सुख पाहणारा एक जीव असतो या जगात. दुसऱ्यांना त्रास देऊन त्यातला आनंद अनुभवणारी एक प्राणी असते माणसांमध्ये. अशी कोणतरी ते जरी दिली तरी त्याला दुःख न मानता हा हे आलेले जाणार. आणि सारखं 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 येते तर त्याचे अभ्यासी होणं गरजेचे असते, अभ्यासी व्हायला पाहिजे. आणि त्याचा तिरस्कारही नाही. त्याचं स्वागत करायला लागले की म्हणते ते, कारण त्याचा एक स्वभाव आहे, त्याचा तिरस्कार केलं ना त्यांच्याच घरात राहायला मागतो. दुःख आहे ना, त्याचा तिरस्कार केले की त्याला वाटते की माझ्यावर खूपच प्रेम आहे. तिचा स्वागत केले की म्हणते नाही नाही यांच्या घरात नाही राहायचं जास्त. आपण छोटे 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 प्रयोग आहे ते संसारातले करून पाहायला हरकत. पण देवाला तो प्रिय आहे जो इतरांकडून कितीही काही झाले तरी दुखावला जाणार नाही, म्हणजे विचलित होणार नाही. मला दुःख किती कोणी किती देऊ दे, विचलित होण्याचं काही कारण नाही. का विचलित व्हावं, का मी उद्विग्न व्हावं त्याच्याकरता? उद्विग्न होण्याची कारण हा काही क्षण होते वाटते, तेवढा क्षण जरूर होणार. जसा पाण्यात एखादा दगड पडला तर दगड पडल्यानंतर तरंग उठणं हे स्वाभाविक असते, पण तरंग काही शाश्वत राहत नाही. थोड्या वेळाने शांत होते ना पाणी, तसा आमचं अंतःकरण थोड्या वेळाने शांत व्हायला पाहिजे. पण आमचं काय होते, ते दगड पडले त्यावेळी तरंग उठलेले आणि नंतर शांतही झालं, आणि नंतर कोणतरी पै पाहुणे आले की पुन्हा दगड पडल्यासारखा आवाज आणि पुन्हा तरंग आपोआपच उठतात. दगड नाही काय नाही, आता आपोआपच तरंग उठतात. जसं म्हणतो ना की वारा वादळ आले की झाडं भरपूर हलतात आणि भरपूर जोरात वादळ होतं, झाड हलत होतं. ते हलता 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 झाडाला अशी प्रॅक्टिस झाली, आता वारा नसला तरी हलत राहत. विचारलं त्याला असं का? नाही मला सवय झाली आता हलायची, आता वाऱ्याची गरज नाही. प्रश्न झाडाचा नाही, प्रश्न आमचा आहे. आम्हालाही अशी काही सवय झाली, कधीतरी वारा येऊन गेलेल्या 25 वर्षापूर्वी आता आठवण झाले तर आताही हलते झाड.
आम्हाला कोणीही विकंपित करू शकू नये असा कृष्ण परमात्म्याचं मत. कोणी दुखवला तरी सुद्धा विचलित होणार नाही. आणि एक तर चांगला माणूस दुसरा कोणाला दुखवू नये, दुसरं कोणाला दुखवू नये. आणि ही माणसं मला आवडतात. माणसाला एक अशी माणसं मला आवडतात, म्हणजे आम्ही देवाप्रती काय करायला पाहिजे तर आम्ही देवाला स्वामी प्रती काय करायला पाहिजे तर तो स्वामी आम्हाला आवडणार. तर पहिलं सांगितलं हे 2-4 गोष्ट लक्षात राहतील ना. आता घरी जाता जाता झाले, आता तुमची घरी जायची पण वेळ झालेली आहे. तर लक्षात राहतील. पहिलं काय सांगितलं? भय आणि चिंता ज्याच्याकडे नाही आहे तो मला आवडतो. दुसरं सांगितलं हर्ष आणि अमर्ष मुक्त जे आहे तो मला आवडतो. तिसरं सांगितलं तो दुसऱ्यांकडूनही दुखवला जाणार नाही आणि जो इतरांना स्वतःहून कोणाला दुखवणार नाही. हे 3च गोष्ट आहेत. राहतील ना लक्षात? नुसतं लक्षात ठेवून उपयोग नाही होणार ना. त्याच्या मी प्रिय हा, मला ते प्रिय आहे असं परमात्मा म्हणतात. आणि हे गुरूंचं बोध आहे, गुरूंचं हे उपदेश आहे. कृष्णम वंदे जगद्गुरुम. जगद्गुरु आहेत कृष्ण आणि गुरूंच्या स्थानावर उभं राहून शिष्याला केलेले हे उपदेश आहे. आणि उपदेश अंगी बिंबवण्याची आणि भगवंताला प्रिय जीवन व्यतीत करण्याची बुद्धी शक्ती सद्गुरू भगवंताला सर्वांना देव. गुरुचे मित्र राजा